गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील पिपरटोला ते चिंचटोला गावच्या मध्यभागी असलेल्या पुला नवीकरण करण्यासाठी चक्क प्रहार संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा रस्त्यावर बसून आमरण उपोषण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। चिंचटोला ते पिपरटोला मध्यभागी जीर्ण पूल असून पावसाळ्यात या पुलावर पाणी 10 ते 15 दिवस साचून राहतं। हा मार्ग बंद करावा लागतो। याचा फटका या मार्गाने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, भाजीपाला विक्रेत्यासह मजूर वर्गांना पडत असल्याने चक्क प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील गिरडकर रस्त्यावर बसून आमरण उपोषण करतात। त्यांना पाठिंबा देत गावकरी नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरल्यात। पुलाची उंची वाढवून जीर्णोद्धार पुलाचं नवीनीकरण करणं यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। याची दखल आता शासन घेईल का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं। आणि इथं ह्या गावामध्ये नाही म्हटलं तरी 15 ते सध्या 20 गरोदर महिला आहेत आणि त्यांना पावसाळ्यामध्ये ह्या पुलावर नाही म्हटलं तरी 30 दिवसामध्ये 20 दिवस या पुलावर पाणी असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गरोदर महिलाला जर आम्हाला प्रथम उपचारासाठी दवाखान्यात न्यायचं असलं तर या पुलावर पाणी असल्यामुळे आम्ही त्यांना वेळेवर दवाखान्यामध्ये आपण नेऊ शकत नाही। इथून जे शहराची जे दूरी आहे ते फक्त 7 ते 8 किलोमीटर दूर आहे आणि आम्हाला आमचा जो प्रथम उपचाराचा जो दवाखाना आहे PSC ते आमगाव आहे आणि बनगाव PSC 8 किलोमीटर दूरीवर आहे। पण आम्हाला कमीत कमी जे पुलावर पाणी असते तेव्हा कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर फेऱ्यावरून आम्हाला जावं लागते। अशा परिस्थितीमध्ये जर ते वेळेवर जर आम्ही त्यांना रुग्णालयात आम्ही नेऊ शकलो नाही तर त्यांची प्रकृती बिघडू शकते। इतकेच नव्हे तर शेतकरी आहेत आणि शेतामध्ये कामं करतात, जर कोणतेही सरपडणारे जसे की विंचू आहे, साप आहे असे प्रसंग घडू शकतात की चावू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर या पुलावर पाणी आहे आणि आम्ही त्यांना प्रथम उपचारासाठी दवाखान्यात नेऊ शकलो नाही तर त्यांना त्यांनाही खूप काही धोका होऊ शकतो। म्हणून आम्ही कित्येक वेळेस पत्रव्यवहार केला तरी सुद्धा आमची मागणी पूर्ण झाली नाही। तर मला शासन आणि प्रशासन, आमदार आणि खासदार यांना अशी विनंती आहे की जर तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला हा आश्वासन आणि ठोस काहीतरी आम्हाला निर्णय दिले नाही तर आम्ही जेमतेम कमीत कमी 5 ते 7 गाव मिळून विधानसभा निवडणुकीचा टोटली बहिष्कार करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्व 5 ते 7 गावाची जे सर्व नागरिक आहेत, जनता आहेत, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। म्हणून अशी विनंती आहे की आमची जे मागणी आहे लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे। नाही तर आम्हाला जेव्हापर्यंत आश्वासन भेटणार नाही ठोस तेव्हापर्यंत आमचा जो बेमुदत आमरण उपोषण आहे हा चालूच राहणार आहे। आणि नाही म्हटलं तरी इथं खूप जोरामध्येच आमचे जे नागरिक आहेत ते जमलेले आहेत आणि आम्ही या पुलावरच आम्ही सध्या आंदोलनाला बसले आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।